सो हाय सर्वांना. आणि हे एक पार्सल डिलिव्हर झालं होतं ॲमेझॉनवरून. ॲक्च्युली मी ते मागवलं होतं आणि मला ना असं खूप सारं सामान घरामध्ये पडलं होतं की जे मुलांचे छोटे टॉईज असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते ऐन टायमावर आपल्याला सापडत नाही आणि खूप ठिकाणी शोधाशोध करावी लागते, कधी घाई गडबडीत, आणि ते छोट्याच वस्तू मुळात लवकर सापडत नाहीत. तर असंच ठेवण्यासाठी मी खूप दिवसापासून काहीतरी सर्च करत होते की म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र राहिल्या पाहिजे आणि वेळेवर ते आपल्याला सापडल्या पाहिजे. तर मग मी असं स्टोरेज बॉक्स एक शोधला म्हणजे सर्च केला आणि त्याचे रिव्ह्यू वगैरे चांगले वाटले म्हणून मी हा ऑर्डर केला. तर तो आला होता, मला आज डिलिव्हर झाला होता आणि तेच मी आज अनबॉक्स करते. तर त्याच्यामध्ये हे असे 2 बॉक्स आले होते. एकामध्ये असे त्याचे बॉक्स आणि त्याचे स्टँड होतं. तर हे असे एकात एक 3 4 5चं होतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होते. 5 होते, 7 होते, 11पर्यंत होते. तुम्हाला जसं 2पासून सुरुवात आहे, तुम्हाला जसं घ्यायचं किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तर मला 5 सफिशियंट वाटलं. जास्त मोठं पण नाही आणि जास्त हे पण नाही, आणि बसतं सगळं सामान. म्हणजे मुलांचे टॉईज झालं म्हणा, कधी असे छोटे मोठे वस्तू असतात, त्यांचे पेन्सिलचे बॉक्स असतात, हे असं ठेवण्यासाठी. आणि ते असेंबल करायला पण खूप इझी होतं. काही नाही असं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये त्याचे जे स्टँड होते ते ठेवून द्यायचे. एवढी काही म्हणजे असं किचकिच पण करावं लागली नाही असेंबल करताना. आणि खूप इझी पद्धतीत खूप लवकर ते असेंबल झालं. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला ऐन टायमाला सापडत नाही, त्याच्यासाठी खूप चांगला आहे असं मला तरी वाटतं. आणि 4-5 कप्प्यामध्ये, वेगवेगळ्या कप्प्यात तुम्ही वेगवेगळे सामान ठेवू शकता, जे की तुम्हाला खूप युजफुल होईल. आणि हे म्हणजे असं किचनमध्ये पण जर वापरायचं असेल तर वापरता येतं, एवढं काही नाही. किचनच्या पण बऱ्याच वस्तू अशा असतात की छोट्या छोट्या ऐन टायमाला आपल्याला सापडत नाहीत. छोटे डबे म्हणा किंवा काही सामान म्हणा, किंवा मग मंदिर वगैरे जे पूजेचं साहित्य असतं त्याच्यासाठी पण वापरता येतं. ते देवाचं पण बरंच असं छोटं मोठं सामान असतं ना, इकडं तिकडं जातं. तर तिथं म्हणजे कशासाठी हा यूज करू शकता याचा. आणि याची क्वालिटी पण चांगली आहे, म्हणजे अशी एकदम लवचिकच नाही, तुटण्यासारखं वगैरे नाही, चांगल्या पद्धतीमध्ये असं वाटलं मला. आणि हे आता मी असेंबल करून घेतले. खूप इझी होतं, फक्त एकावर एक ठेवायचं होतं आणि त्याला पुश करायचं होतं. आणि त्याच्यावर अजून एक बॉक्स आला होता, जो ओपन होता. बॉक्स नाही म्हणता येईल, शेवटचा जो एंड असतो तो ओपन पद्धतीमध्ये होता. त्याच्यावर आपण जे लगेच लागणारं जे सामान असतं ना, ते ठेवू शकतो. बॉटल्स म्हणा, जे काही ऑइलचे बॉटल असतील, काही असेल जे पटकन हाताला लागतील, अशा पद्धतीमध्ये. तर हे एक आलं होतं. आणि आता हे बॉक्स मी त्याला अनबॉक्स करते, म्हणजे बॉक्सला बाहेर काढते. हे थोडे डिफिकल्ट होतं काढायला, कारण ते एकमेकांमध्ये एवढं घुसलेलं होतं, म्हणजे त्यांनी फिक्स करून दिलं होतं. आणि हे फक्त त्याच्यामध्ये असं फिक्स करायचं होतं, खूप इझी पद्धतीमध्ये. आणि खूप चांगलं असं मला वाटलं हे बॉक्स ठेवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी तो उपयोगी येईल असा आहे. तर हे करून घेतलं आता मी इथं असेंबल. एकच हा फक्त थोडं जायला डिफिकल्ट होता, कारण तो तिरका झाला होता माझ्याकडून, तो लवकर घुसतच नव्हता. झालं हे फायनल. आणि हा या पद्धतीमध्ये त्याचा फायनल लुक आलं होतं. हे छोटे छोटे स्टँड पण होते खाली ठेवण्यासाठी, एकदम खाली, एकदम तो खाली जमिनीला पण, म्हणजे फरशीला वगैरे पण टच नाही होणार, आलादी राहू शकतो अशा पद्धतीत. आणि हे आहे आता त्याचं फायनल. तर या पद्धतीमध्ये तो झालेला आहे फायनल.